नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवसाच्या आधी ना आम्ही गावाला गेलेलो होतो. माझ्या नंदेकडे गेलेलो होतो आणि तिथूनच लग्नाला जायचं होतं. व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर बघा तिथूनच येताना माझ्या ननदबाईंनी ना हे जे सामान आहे तर ते दिलेलं. आणि हा खरं म्हणजे बघा गावाकडचा जो खजिना असतो ना, तर ते आपण याला म्हणू शकतो. कारण शहरामध्ये या ज्या गोष्टी आहेत तर त्या अगदी अशा दुर्मिळ प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात. आणि गावाकडे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या अशा ना म्हणजे बऱ्या प्रमाणामध्ये मिळतात. तर हे काय आहे बऱ्याच जणींना कळलंही नसेल की हे काय आहे आणि बऱ्याच जणींना कळलंसुद्धा असेल. तर हे आहे चिंचेचे गोळे. म्हणजे जी चिंच असते तर त्या चिंचेचे गोळे असतात हे. चिंचा पिकल्या की त्यानंतर मग त्यामधले जे चिंचोळे वगैरे असतात तर ते काढून त्यांना सुकवून ना चिंचेचे अशा प्रकारचे गोळे बनवल्या जातात. आणि दुकानामध्ये बघा या ज्या चिंचा आहेत तर त्या विकतसुद्धा मिळतात. पण गावाकडे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आजही फ्रीच मिळतात. तर ननदबाईंनी तेच चिंचेचे जे गोळे आहेत तर ते दिलेले. आणि सोबतच हे सुकवलेले आंबे, म्हणजे आंब्याच्या खुला म्हणतात याला. तर बघा खूप सारे आंबे असतात गावाकडे. तर तेच आंबे त्यांच्या साली काढून त्यांना बारीक बारीक कट करून ना अशा प्रकारे सुकवल्या जातं. आणि त्यानंतर मग यांची जी आहे तर ती पावडर बनवल्या जाते आणि त्याचाच मग तो आमचूर पावडर जो आहे तर तो बनतो. तर त्यांनी या ज्या खूप साऱ्या आंब्याच्या खुला आणि चिंचेचे जे गोळे आहेत तर ते त्यांनी दिलेले होते. तर ह्या ज्या खुला आहेत तर त्या मला पुन्हा आणखी सुकवाव्या लागतील. कारण त्यांची मला पावडर बनवायची आहे तर त्यांना सुकवाव्या लागतील. कारण त्या आता सध्या सादर आहेत. आणि अशा प्रकारे जर त्या ओल्या असतील की त्यांना व्यवस्थित बारीक काही होत नाही. तर म्हणून मग आधी त्यांना ना सुकवावं लागेल. तर हे जे सगळं सामान होतं तर ते मी काढून घेतलं आणि त्यांना त्यांच्या जागी ठेवण्यासाठी घेतलं. कारण या ज्या कॅरी बॅग आहेत तर त्या आपल्या इकडून तिकडे पडलेल्या असतात आणि पुन्हा मग त्यांना इकडे ठेवा तिकडे ठेवा. तर जे सामान आहे ना तर वेळच्या वेळी जर आपण त्याचं नियोजन केलं की आपल्या घरामध्ये पसारा होत नाही. तर म्हणून मग म्हटलं की ज्या खुला आहेत तर त्यांना वर सुकवून घेणार आणि त्यांची मग नंतर जी आहे तर ती पावडर बनवून घेणार. त्यानंतर ना किराण्याची पिशवी ना 3-4 दिवस जास्तच झाले असावे ती ना इकडून तिकडे पडलेली होती. आणि या लहान सहान गोष्टी जेव्हा आपण बघा घरामध्ये ना इकडे तिकडे ठेवतो आणि खरं सांगायचं ना तर सगळ्यात जास्त पसारा घरामध्ये होतो ना तर तो म्हणजे या लहान सहान गोष्टीचा. आपण विचार करतो की आज ठेवणार, उद्या ठेवणार, परवा ठेवणार आणि असं करता करता बघा ते जे सामान आहे तर ते इकडून तिकडे आणि तिकडून तिकडे लोळत राहतं. आणि त्या सामानांचा मग घरभर पसारा होतो. आणि खरं सांगायचं तर बघा जेव्हा घर आपलं तर ते स्वच्छ करायची जबाबदारीसुद्धा आपलीच असते. कारण आपल्याशिवाय दुसरं कोणीही ते स्वच्छ करणार नाही. हे जे सगळं सामान आहे तर ते आपल्यालाच ठेवावं लागतं. तर म्हणून बघ ना वेळच्या वेळी हे जे सामान आहे तर ते आपण त्यांच्या जागी ठेवलं की घरामध्ये जो पसारा आहे ना तर तो कमी होतो. आणि घरामध्ये पसारा नसेल तर आपलासुद्धा मूड बघा फ्रेश राहतो. आपल्यालासुद्धा रिलॅक्स वाटतं आणि दुसरं काम करण्यासाठी सुद्धा हुरूप येतो. तर म्हणून मग म्हटलं की हे जे किराणा सामान आहे तर हे सुद्धा ना माझंसुद्धा बघा म्हणजे असं नाही की मी सुद्धा वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी त्यांचं नियोजन करते किंवा माझ्याकडूनसुद्धा वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी ठेवल्या जातात म्हणून. माझंसुद्धा असंच आहे की कधी कधी बघा एका सामान जर ठेवायचं राहिलं की ते राहूनच जातं. आता ही किराण्याची पिशवीच पकडा. 2-3 दिवसापासून ना ही जी पिशवी आहे तर ती किचनमधून हॉलमध्ये आणि हॉलमधून किचनमध्ये असं तिचं चालू होतं. कारण जेव्हा मी झाडत काढते किंवा फरशी पुसते ना तर त्यावेळेला मला ना सगळं जे घर आहे तर ते अगदी असं रिकामी हवं असतं. म्हणजे पटापट झाडत काढायला फरशी पुसायला बरं पडतं. तर ती 3-4 दिवसापासून इकडून तिकडे ती जी पिशवी आहे तर तिचं लोळण घेणं चालू होतं. पण म्हटलं आज ना वेळेत वेळ काढून हा जो किराणा आहे तर तो जमवून घ्यायचा. कारण बघा तिथल्या तिथे जर सामान ठेवलेलं असेल ना तर तिथूनच अर्धं जे सामान आहे तर ते आपलं ना संपून जातं. आणि त्यातल्या त्यात पुन्हा मग आपल्याला काही गोष्ट हवी असेल तर तितकी सगळी किराण्याची पिशवी जी आहे तर ती आपल्याला त्यामध्ये त्या वस्तू शोधाव्या लागतात. आणि घाईघुईचं जर काम असेल तर अशा वेळेला मग डोकं खपवणारंच काम असतं ते. तर म्हणून मग म्हटलं की आता ना म्हणजे खूप वेळ झाला
3-4 दिवसापासून ही पिशवी इथल्या इथेच पडलेली आहे. तर त्यांना ना आधी जमवून घेते म्हणून म्हणून मग इथे हा जो किराणा आहे तर तो मी जमवायला घेतला. त्यानंतर ना पुन्हा माझं एक काम ना खूप दिवसाचं रखडलेलं पडलेलं होतं. ते म्हणजे डेली घालण्याचे जे कपडे आहेत तर ते जे कपाट आहे तर ते खूप असं विस्कटलेलं पडलेलं होतं आणि ते कपाट मला जमवून घ्यायचं होतं. मागच्या वेळेला म्हणजे या 8-10 दिवसाच्या आधी ना मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की त्यावेळेला ना घरी पाहुणे आलेले होते. तर त्याच वेळेचं हे जे कपाट आहे तर ते पूर्ण असं विस्कटलेलं पडलेलं होतं आणि त्यातच बघा पुन्हा आणखी पाहुण्यांचे ना काही कपडे म्हणजे माझे भाऊ बहिणी आणि त्यांच्या मुली वगैरे आलेल्या होत्या. तर त्यांचेसुद्धा कपडे इथे काही राहिलेले होते कारण ते जेव्हा गेले तर त्यावेळेला ना कपडे ओलेच होते. तर त्यामुळे ते कपडे पुन्हा इथेच राहिलेले आणि आमचेसुद्धा जे डेली घालण्याचे कपडे आहेत तर ते सगळे असे विस्कटलेले पडले होते. तर म्हटलं हे कपाटसुद्धा ना व्यवस्थित लावून घ्यायला घेते कारण मग आपल्यालाच बघा पुन्हा काही सामान हवं असेल काही कपडे हवे असतील तर ते आपल्यालाच मिळत नाही आणि पुन्हा मग त्या कपड्यांची शोधाशोध करावी लागते. आणि गृहिणींचं काम म्हटलं म्हणजे ज्या स्त्रिया आहेत त्यांचं काम म्हटलं तर बघा एकाच कामाच्या मागे म्हणजे आपण लागलेले राहत नाही किंवा एकच काम तर आपल्या मागे राहत नाही. अख्ख्या घराची जबाबदारी आपल्यावर असते आणि मग कुठल्या एकाच कामामध्ये जर आपला इतका वेळ गेला तर बाकीचे जे सगळे कामं आहेत तर ते विस्कळीत होतात. तर म्हणून मग वेळेत वेळ काढून अशा या ज्या गोष्टी आहेत तर त्यांचंसुद्धा नियोजन केलेलं बरं पडतं. नाहीतर मग एका एका गोष्टीसाठी आपल्याला किती शोधाशोध करावी लागते आणि डोकंसुद्धा चिडचिड होतं. आणि डोकं जर चिडचिड असेल किंवा मूड जर अपसेट असेल तर त्यावेळेला बघा आपलं ना एकही काम व्यवस्थित होत नाही. कुठलंही काम तुम्ही चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने करायला जाल तरीसुद्धा म्हणजे कुठलंच काम ना असं व्यवस्थित होत नाही. म्हणून मग मी तरी म्हणेन की आपल्या म्हणजे जे आपण घरकाम करणाऱ्या स्त्रिया आहो ना तर त्यांचा मूड जो आहे तर तो खरं सांगते ना थोडासा व्यवस्थितच राहायला हवा. कारण सगळं घर आपल्याला सांभाळायचं असतं, सगळ्यांच्या जबाबदाऱ्या आपल्यावर असतात आणि आपण जर स्वतः व्यवस्थित असो, स्वतः जर आपण ठीकठाक असो तर सगळ्या घराची जबाबदारी सगळ्यांची जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडू शकतो. पण त्याच ठिकाणी आपला जर मूड खराब असेल किंवा आपलं जर लक्ष कामामध्ये लागत नसेल तर सगळं घर बघा असं ना विस्कटीत होतं. तर मस्त छान असं जे कपड्यांचं कपाट आहे तर ते मी जमवून घेतलं आणि तेच कपाट बघा आता बघायला ना इतकं सुंदर दिसतं. मध्यंतरी ना काही ना ऑनलाईन साड्या मी मागवलेल्या होत्या तर त्या साड्या पिको फॉलला टाकायच्या होत्या आणि दिवाळीपासनं ना माझ्या काही साड्यांचे ब्लाऊज ना टेलरकडे पडलेले आहेत. तर ते ब्लाऊजसुद्धा आणायचे होते. आता त्यांनी शिवले की नाही शिवले मला नाही माहीत, पण म्हटलं आता ह्यासुद्धा साड्या देऊन देते आणि त्या ज्या साड्यांचे ब्लाऊज आहेत म्हणजे काही साड्या मी आधी दिलेल्या होत्या तर त्यांचे ब्लाऊज त्यांच्याकडे शिवण्यासाठी दिलेले होते तर ते सुद्धा आणायचे होते. तर म्हटलं चला या ज्या साड्या आहेत तर पिको फॉलला द्यायच्या आहेत. यातली एक जी पिवळी साडी आहे तर ती मी ऑनलाईन मागवलेली होती. बऱ्याच वेळा आपण विचार करतो की ऑनलाईन कपडे व्यवस्थित येतील की नाही येतील म्हणून, पण मी ना 2-3 साड्या ऑनलाईन मागवलेल्या. इतक्या सुंदर साड्या आल्या आणि घालायलासुद्धा इतक्या छान अशा चापून चोपून बसतात त्या. म्हणजे सिंथेटिकच साड्या मागवल्यात मी कारण खूप अशा महागड्या साड्या मी ऑनलाईन मागवत नाही. तर साध्या ज्या डेली विअरच्या किंवा कुठे येण्या जाण्यासाठी किंवा पूजापातींमध्ये आपण साड्या घालतो तर त्याच साड्या मी मागवलेल्या. तर खूप छान साड्या आलेल्या आहेत. नंतर कधीतरी तुम्हाला दाखवणार. काही सामानसुद्धा मला आणायचं होतं तर तिकडूनच मार्केटमधून काही सामानसुद्धा मी घेऊन आलेली आणि त्यानंतर सुरू आहे माझा स्वयंपाक. आता मगाशी जे चिंचेचे गोळे मी दाखवले तर बघा बऱ्याच गोष्टींमध्ये आपण चिंचेचा वापर करतो, पण चिंचेपासून बनणारी एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते, इमली भात म्हणून. तर इथे साधा भात मी बनवलेला, त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ टाकली आणि थोडीशी हळद घालून जे भात आहे ना तर ते आधी शिजवून घ्यायचं. सोबतच इथे ना चिंच जी आहे तर ती भिजायला टाकलेली आहे. भातामध्ये पाणी थोडंसं कमी टाकायचं म्हणजे भात जो आहे तर तो गिला व्हायला नको. भात छान असा शिजला की कोपराला तेल लावून घेतलं आणि त्यामध्ये हा जो भात आहे तर तो थंड होण्यासाठी ठेवलेला. त्यानंतर भात थंड झालेला आहे आणि इथे मी फोडणीचं साहित्य जे आहे तर ते तयार करून घेतलं. कढीपत्ता घेतला, हिरव्या मिरच्या घेतल्या, मोहरी घेतली आहे आणि सोबतच हिंग घ्यायची. पण माझ्या इथली हिंग जी आहे ती संपलेली होती आणि हिरव्या मिरच्यांच्या जागी लाल मिरच्या ज्या आहेत तर त्यांचा वापर करायचा. तापलेल्या तेलामध्ये मोहरी घातलेली, मिरच्या घातल्या, कढीपत्ता घातला आणि सोबतच हिंग आवर्जून घालायची. पण माझ्या इथली हिंग संपलेली होती आणि मला काही आणायची आठवण राहिलेली नाही.
तर मिरच्या, कढीपत्ता यांची फोडणी केलेली, सोबतच मोहरीसुद्धा टाकली होती. त्यानंतर मीठ टाकलेलं आणि जे लाल मिरची पावडर असतं तर ते टाकलं आणि त्यानंतर जी चिंच मी भिजत घातलेली होती तर त्याचं पाणी करून घेतलं आणि गर जो आहे तर तो वेगळा काढला. तर तो चिंचाचा जो पाणी आहे तर तो या फोडणीमध्ये टाकला, पाणी छान असा उकळवून घेतला आणि त्यानंतर ते जे पाणी आहे तर ते या भातामध्ये टाकलेलं. साऊथर्न रेसिपी आहे ही, इमली भात म्हणतात याला आणि खूप छान लागतो. आपल्याला कधी प्रवास वगैरे करायचा असेल तर त्यावेळेला आपण बनवू शकतो. तर म्हणजे 2-3 टाईम तरी हा जो भात आहे तर तो खराब होत नाही. सगळं पाणी भातामध्ये मिक्स करून घेतलं आणि त्याला झाकून थोडा वेळ सेट होऊ दिलं. सोबतच इकडे साईड बाय साईडना जे आंब्याचं पणं असतं तर ते बनवणं माझं चालू होतं. कारण आता ना उन्हाळ्यामध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये नेहमीसारखं जे पणं आहे तर ते माझ्या फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. कोणाला बाहेर जायचं असेल किंवा आपण घरगुतीसुद्धा रोजच्या रोज थोडंसं जरी पणं पिलं तर तापत्या म्हणजे जे गरम वातावरण आहे तर त्याचा असर काही आपल्यावर तेवढा होत नाही. तर म्हणून मग हे पणंसुद्धा मी बनवून घेतलं. आता 2-3 दिवस हे जे पणं आहे तर ते फ्रीजमध्ये मस्त छान असं चालते. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.